शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मंडळी, मी पृथ्वीराज तुमच्या सगळ्यांनी स्वागत करत आज आपल्या पृथ्वीराज भिलारे ब्लॉग्समध्ये. आणि आज आहे 20 फेब्रुवारी आणि आज मी आलेलो आहे कॉलेजमध्ये, कारण की आमच्या कॉलेजमध्ये काल शिवजयंतीचा खूप जोरात जंगी उत्सव झाला. आणि त्याच्यानंतर पुढचे 7 दिवस आमच्या कॉलेजमध्ये मुलांनी 2 महिने तयारी करून उभं केलेलं एक्झिबिशन आहे. आणि त्या एक्झिबिशनसाठी जवळपासची शाळेतली मुलं, आजूबाजूची जी काही मुलं आहेत आणि कॉलेजची सर्व मुलं एक्झिबिशन बघण्यासाठी येतात. आणि एक्झिबिशन एवढं अप्रतिम आहे की शब्दांमध्ये मी एक्सप्लेन नाही करू शकत. आणि तुम्हाला तर ते नक्कीच बघावं लागेल शेवटपर्यंत, कारण की एकदा जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा एंडपर्यंत बघितल्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. कारण की जेव्हा तुम्ही हे एक्झिबिशन बघायला याल, पुढचे 7 दिवस अजून आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला महाराजांबद्दल प्रत्येक गोष्ट आणि इतिहास पुन्हा एकदा चित्रीकरणांच्या मार्फत, कलेच्या मार्फत आणि माहितीच्या मार्फत पुन्हा एकदा इथे रिपीट करण्यात आलेलं आहे. आणि त्या इतिहासाची माहिती जर तुम्हाला प्रत्यक्षात डोळ्यांनी बघायची असेल तर तुम्हाला नक्की आमच्या कॉलेजला येऊन व्हिजिट करावं लागेल. आणि हे असं दरवर्षी असतं, पण ह्या वर्षी खूप भारी आणि खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये आता पुढे जाऊन ती गोष्टी बघायला भेटतील, तर बघायला विसरू नका. आणि पहिलं तर आपला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा, पण व्हिडिओ आवडल्यानंतर. सो आता आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करू आणि चालू करूया आपल्या शिवजयंतीच्या सुंदर अशा प्रदर्शनाला. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहीत आहे का? कारण आजकाल सर्वीकडे छत्रपतींची शिवजयंती म्हणजे DJ लावून, भगवे झेंडे लावून, नुसत्या गाड्यांचा आवाज करून चौकात काढलेली मिरवणूक. हेच सर्व करून तुम्हाला काय वाटतं, आपल्या पुढे येणाऱ्या पिढीला महाराजांबद्दल काय भेटेल, कोणत्या प्रकारचं नॉलेज भेटेल आणि पुढची पिढीसुद्धा हेच सर्व करणार का? कारण की छत्रपतींचे विचार, छत्रपतींचं वागणं, छत्रपतींचं राहणं, छत्रपती काय होते, त्यांची बांधलेले गडकिल्ले कसे होते, त्यांचा इतिहास आणि त्यांची युद्धनीती, ह्या सर्व गोष्टी मुलांना कळणं अत्यंत गरजेचं आहे. गाड्यांचे धूर काढून, भगवे झेंडे फडकवून आपली शिवजयंती कुठल्याच प्रकारची साजरी केली जात नाही आणि होणारही नाही. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आमच्या कॉलेजच्या शिवप्रतिष्ठान या ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शिवजयंतीचं प्रदर्शन सादर केलं आहे. तरी हे प्रदर्शन पुढील 7 दिवस म्हणजे 19 फेब्रुवारीपासून येणाऱ्या पुढचे 7 दिवस आमच्या कॉलेजमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे. तसंच ह्या प्रदर्शनामध्ये इथे शस्त्र प्रदर्शन, छत्रपतींच्या काळातील कॉईन्स आणि बऱ्याचशा अशा गोष्टी ह्या प्रदर्शनामध्ये आहेत. तरी इथून पुढे आता ते प्रदर्शन आपण बघूया आणि आपण चालू करूया. जय शिवराय. माझं नाव सृजल वैभव विरखरे आहे. मी सेकंड इयर सिव्हिल डिपार्टमेंटची आहे. जय शिवराय मित्रांनो, माझं नाव पुनीत संतोष काळे, मी 3rd इयर ITचा. जय शिवराय, माझं नाव प्राची सुनील तोडकर, मी 3rd इयर VLSM. जय शिवराय, तर माझं नाव शुभम शेडगे आहे, मी कम्प्युटर डिपार्टमेंटमधला आहे. माझं नाव शाहीद हिप्परगी, मी 2nd इयरला आहे CSE डिपार्टमेंटमधून आणि मी कोल्हापूरवरून आलेला आहे आणि मी इथं लोकलला होतो. बोल. जय शिवराय मित्रांनो, माझं नाव निरंजन संतोष बामणे, CSE डिपार्टमेंट 2nd इयर, मी राहणारा मानगावचा. जय शिवराय मित्रांनो, मी सर्वेश रवींद्र देसाई, मी 1st इयर केमिकल ब्रांच आहे, मी सातारचा आहे. माझं नाव अनुष्का महेंद्र पाटील, मी 3rd इयर EXTC. जय
शिवराय. माझं नाव सृजन आहे आणि हे आपलं पहिलं सेंटर आहे. पहिल्या सेंटरमध्ये याची थीम आहे रणपती शिवराय. यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेले 8 युद्ध दाखवण्याचा प्रयत्न केले. तसे तर बरेच युद्ध आहे, पण आपण त्यातले 8 जे मेन आहेत म्हणावे, किंवा ज्यामध्ये महाराजांनी गनिमी कावाचा वापर केलाय, असे 8 युद्ध दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक युद्धामध्ये एक वेगवेगळी महाराजांचा विचारशैलींचा आपल्याला माहिती पडते. आपण बघतोय की इथे आल्यावर आम्ही इथे QR कोड सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे, ज्याच्यामधून आपल्याला त्याचं व्हिडिओ पण दिसणार आहे, त्यासोबत ऑडिओ पण ऐकायला मिळणार आहे. त्यातून आपण दोन्ही प्रकारे त्याची इन्फॉर्मेशन घेऊ शकणार आहोत. तर इथे आपण 8 युद्ध दाखवले. त्यातलं एक जावळी, पावनखिंड, उमरखिंड, प्रतापगड, साल्लेर, फोंडा असे आपण या प्रकारे महाराजांची 8 युद्ध दाखवली. आता इथे असलेल्या प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 8 युद्ध दाखवण्यात आलेली आहेत. तर ही 8 युद्ध तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला नक्की कॉलेजला येऊन व्हिजिट द्यावीच लागेल. आणि ह्यांच्याबद्दल अजून डिटेल माहिती हवी असेल तर इथे QR कोड लावलेला आहे. तो स्कॅन करताच तुम्हाला अजून छान माहिती तुम्हाला बघायला भेटेल. आता तसंच इथून पुढे गेल्यावरती आपल्याला बघायला भेटणार आहे सुरतेची स्वारी, ज्याचं संपूर्ण माहिती आपल्याला विवेककडून मिळणार आहे. जय शिवराय मित्रांनो, माझं नाव विवेक देशमुख, मी 3rd इयर इलेक्ट्रिकल. जय शिवराय. माझं नाव कृष्ण तुलसी सपकाळ आणि मी 2nd इयर पेट्रोकेमिकल. तर तुम्ही बघू शकता इथे जे काही तुम्हाला 3D प्रिंटेड मॉडेल दिसतं ते आम्ही सुरतेची स्वारी या पॉईंट ऑफ व्ह्यूने इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराजांनी जेव्हा सुरतेवरती स्वारी केली होती, ॲक्च्युली महाराजांनी इतिहासामध्ये बघतो 2 वेळेस सुरतेवरती स्वारी केलेली आहे. पहिली स्वारी महाराजांनी केली 1663 रोजी. तेव्हा महाराज 8000 मावळ्यांसोबत राजगडावरून निघाले होते. त्यांनी राजगडावरून 8000 मावळ्यांसोबत सुरतेवर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. सुरतेची स्वारी करताना त्यांनी जो मार्ग वापरला होता तो पुण्याच्या पुढे जाऊन नंतर ब्रह्मगिरी पर्वताच्या तिकडे जो त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे त्यांनी ते दर्शन घेतलं आणि पुढे त्यांनी गणदेवी या गावाला त्यांची छावणी बसवली होती. त्यांच्यासोबत जे मावळे होते त्यांनी मुआयना केला सुरतेचा. त्यानंतर त्यांनी स्वारी म्हणजे सुरतेची जी सैन्यबळ आहे त्यांना काही अंदाज न लागू देता त्यांनी सुरतेवरती स्वारी केली. सुरतेची स्वारी म्हणजे सुरतेमध्ये जेवढं ॲक्च्युली सुरतेला खूप मोठं बंदर मानलं जातं आणि सुरतेमध्ये भरपूर धनदौलत संपत्ती वगैरे याचा साठा भरपूर होता. तर असं त्यावरती सगळ्यांनी तुम्ही इथं पाहू शकता सुरतेच्या मागच्या साईडला तापी नदी आहे आणि इथे काही वखारी आहेत, जसं की इंग्रजांची वखार, तुर्कींची वखार, डच वखार आणि इकडे हार्मोनियम वखारसुद्धा आहे. या 4 प्रकारच्या वखारी इथे पाहायला भेटतात. सुरतेचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे त्याचं बाजारपेठ. सुरतेच्या बाजारपेठामध्ये भरपूर व्यापाऱ्यांची दुकानं आणि घरंसुद्धा होती. तर त्यावरती हल्ला करून तिथलेसुद्धा संपत्ती सगळी लुटण्यात आलेली आहे. हा सुरतेचा किल्ला आहे ज्यावरती तिथे सैन्यबळ होतं लक्ष ठेवण्यासाठी वगैरे. आणि हे आहे सुरतेचं बंदर. या बंदरावरती देवाणघेवाणासाठी वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या देशातून जहाजांची खूप मोठी तुकडी यायची. तर मित्रांनो, व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला थोडक्यात माहिती मिळूनच जाईल, पण तुम्हाला जर अजून माहिती हवी आहे आणि त्याला या प्रदर्शनाचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्ही साक्षर इथे येऊन बघू शकता. पुढचे 7 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. आम्ही QRच्या थ्रू सुद्धा माहिती सांगितलं. QR स्कॅन केल्यानंतर तुम्हाला सुरतेच्या स्वारीबद्दलची सगळी माहिती मिळून जाईल. आणि डार्क सेक्शनच्या रूममध्ये आम्ही तोंडाजी फर्जन यांनी केलेली 60 मावळ्यांसोबतची पन्हाळ्यावरची स्वारी, म्हणजे त्यांनी पन्हाळा जो जिंकला होता 60 मावळ्यांसाठी, तर ते सुद्धा दाखवलेलं आहे. टेक्नॉलॉजी यूज करून 3D मोटर्सचा यूज करून त्यांची मूवमेंट कशी झाली होती, त्यांनी कसा हल्ला केला, त्यांनी तिथे काय काय सामोरे गेले त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. आणि प्रदर्शनाच्या भागामध्ये आपल्याला नाण्यांची, महाराजांच्या काळात जे नाणी वापरले गेले, जे होऊन वापरले गेले आणि जे शस्त्र वापरले गेले त्याचं प्रदर्शनसुद्धा आपल्या कॉलेजमध्ये लागलं आहे. तर तुम्ही ते येऊन त्याचा आनंद घेऊ शकता, त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. इतिहासाचा एक नवीन अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथं आपण जो महाराजांचा एक महाराष्ट्राबाहेरचा पण एक मित्र होता कुतुबशाह म्हणून, त्यांनी महाराजांच्या स्वागतासाठी जे 5 गावं वगैरे सजवलेली आजूबाजूला, ते आपण महाराजांचं स्वागत इथं दाखवलं आहे. महाराज तिथं अंबारीवर होते, मोठा हत्ती, हे सगळं दाखवलं आहे. वरतून त्यांनी 5 गावांपर्यंत सजवलेलं आणि मलमलचे कपडे वगैरे दिलेले महाराजांना, हे आपण इथं दाखवलं आहे.
आत्ता पण बघणारे चित्रीकरण आणि प्रदर्शन ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या कॉलेजचे इंजिनियर लोकांनी मिळून जे लाईव्ह परफॉर्मन्स रेडी करायचे केलेलं आहे ते आपल्याला बघायला भेटेल. तर ते तुम्हाला मी दाखवतो आणि मग आपण पुढे जाऊया. 1672ची ती काळोखी रात्र. कोंडाची कर्जत आपल्या 60 जिगरबाज मावळ्यांसह पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचली. समोर काळोखात भावना स्वराज्याचा शत्रू अजेय पन्हाळगड. 2 मावळे मांजराच्या चपळाईने एका कड्यावर चढले. वरून दोर टाकला गेला आणि बघता बघता कोंडाजी आपल्या साथीदारांसह गडाच्या माचीवर पोहोचले. गडावर शांतता होती. शत्रू गाफील होता. कोंडाजींनी डाव टाकला. त्यांनी आपल्या तुकड्या चारही दिशांना बांधवल्या आणि अचानक आसवंत रणशिंगाच्या आवाजानं दणाणून गेला. चहूकडून हर हर महादेवच्या घोषणा घुमू लागल्या. किल्लेदार बाबू खान आणि त्याचे सैनिक हादरले. त्यांना वाटले हजारो मराठ्यांनी गडाला वेढा घातला आहे. गडावर एकच धाव पळून आला. याच गोंधळात एका तुकडीनं मुख्य दरवाजा उघडला आणि अण्णाजी दत्तो 1500 मावळ्यांसह वावटळासारखे आत घुसले. आता समोरासमोरची लढाई सुरू झाली. किल्लेदार बाबू खान तलवारीनिशी मराठ्यांवर तुटून पडला, पण समोर उभे होते साक्षात कोंडाजी फर्जत. कोंडाजींच्या तलवारीच्या एकाच तडाख्यात बाबू खानाचा शिरच्छेद झाला. गडाचा सरनीस नागोजी गंडीत पळून गेला. अनेक शत्रू ठार झाले तर अनेक कैद झाले. विजापूरकरांची सत्ता पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि पन्हाळ्यावर भगवाध्वज दिमाखाने फडकला. जसं की तुम्हाला मी बोललो की आपल्या इथे प्रदर्शन खूप खतरनाक आहे, कारण की कॉईन, महाराजांची हत्यारं आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला भेटतील. तसंच इथे अजून वरती तुम्ही गेला तर प्रमोद सर म्हणून आहेत, ते सर आता इथून पुढे आपल्याला गाईड करतील आणि आपल्या एक्झिबिशनबद्दल आपल्याला एकदम डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतील. तर आता आपण त्यांना भेटून त्यांच्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करूया. नमस्कार, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठेत आज शिवजयंतीनिमित्त 3 दिवसीय शिवकालीन शस्त्र, ऐतिहासिक नाणी व गड किल्ले अशा प्रकारचं आगळं वेगळं प्रदर्शन लागलं आहे. आपण सगळ्यांनी ह्या प्रदर्शनास भेट द्यावी. मी प्रमोद काटे, हिंदवी आर्ट्स याच्या माध्यमातून आज आपल्या इथे फार भव्य दिव्य असं 600 पेक्षा जास्त वस्तू असणारं आणि साधारणतः 1.25 टेबल लागतील एवढं शस्त्र, ऐतिहासिक नाणी आणि गड किल्ले प्रदर्शन आपल्यासाठी आणलेले आहे. आपण सगळ्यांनी आवर्जून या आणि या कार्यक्रमाला, या प्रदर्शनाला भेट द्या. नमस्कार, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठेत आज शिवजयंतीनिमित्त 3 दिवसीय शिवकालीन शस्त्र, ऐतिहासिक नाणी व गड किल्ले अशा प्रकारचं आगळं वेगळं प्रदर्शन लागलं आहे. आपण सगळ्यांनी ह्या प्रदर्शनास भेट द्यावी. मी प्रमोद काटे, हिंदवी आर्ट्स याच्या माध्यमातून आज आपल्या इथे फार भव्य दिव्य असं 600 पेक्षा जास्त वस्तू असणारं आणि साधारणतः 1.25 टेबल लागतील एवढं शस्त्र, ऐतिहासिक नाणी आणि गड किल्ले प्रदर्शन आपल्यासाठी आणलेले आहे. आपण सगळ्यांनी आवर्जून या आणि या कार्यक्रमाला, या प्रदर्शनाला भेट द्या. पण शिवकालीन शस्त्र, ऐतिहासिक नाणी साधारणतः जवळपास भारताच्या 2200 वर्षाचा इतिहास या इथे आपण बघणार आहोत. आपण नाण्यांच्या माध्यमातून, या इथे शस्त्रांच्या माध्यमातून 1600 शतकापासून ते 1800 शतकापर्यंतची शस्त्र आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण या इथे सगळ्यात पहिल्यांदा बघितला हा दांडपट्टा आहे. हा पट्टा आता आपल्या महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून शासनाने घोषित केलेला आहे. हा दांडपट्टा साधारणतः दांडपट्टा 5 फुटाच्या आसपासचा असतो. हा आपली स्वतःची बनावट, मराठ्यांचं शस्त्र म्हणून जे आपण म्हणतो, तर हे शस्त्र दांडपट्टा आहे. या इथे तुम्हाला गुर्ज दिसेल. गुर्ज हा संस्कृत शब्द आहे. साध्या भाषेत जर आपण म्हणायचं झालं तर गदा. गदा हा 3 शस्त्रांचं मिक्स बनवलेलं आहे. ही फरशी ह्या इथे भाल्याचं आहे आणि पाठीमागे तुम्हाला जे आपले धोप तलवार असते त्या तलवारीचं आहे. अशा पद्धतीचं आहे. हा खंडा तलवार तुम्हाला बघायला मिळेल. नागमोडी तलवार, नागमोडी तलवार तुम्हाला लक्षात येईल. नागमोडी तलवार ही अशी सापासारखी सर्प असते. ह्या इथे तुम्हाला एक आगळी वेगळी शस्त्र तुम्हाला दिसेल. ही तलवार जर बघितली तरच आपल्याला लक्षात येतं की ती विकृत तलवार आहे. विकृती ही आपल्याला ह्या तलवारीतनं जर दिसत असेल
तर मोगली आक्रमण जे वेगवेगळ्या पातशाळ्या होत्या ह्या किती भयानक आणि कशा विचित्र होत्या ह्या आपल्याला दिसतात. हा जुल्फिकार नावाचा एक आक्रांता होता, त्याची ही तलवार आहे. अच्छा. तुम्ही कल्पना करा, अशा प्रकारच्या वृत्तीच्या लोकांनी आपल्या देशावरती आक्रमण केलं होतं आणि त्या सगळ्यांना उलथवून लावणारे आपले महाराज होते. ह्या इथे तुम्हाला हे धोपचे काही प्रकार दिसतील. आता ही धोप आहे, तुम्हाला 2 धोप एकत्र दिसतील. ही राजा आणि राणी अशा दोघांची तलवार आहे. अशा प्रकारच्या फार रेअर बघायला मिळतात. इथं आपल्या प्रदर्शनात तुम्हाला बघायला मिळेल. ही आपली मराठ्यांची जी आपण म्हणतो धोप, ही धोपचा हा प्रकार. ही समशेर आहे. समशेर ही आपलं शस्त्र नव्हतं तसं, ही तुम्हाला बघायला मिळेल समशेर. हा एक आता तुम्हाला हा पट्टा इथे दिसतो, त्याला उर्मी म्हणतात. खरं तर कशा प्रकारचे मुघली आक्रमण होतं बघा. आता हे शस्त्र जर बघितलं तर तुम्हाला दिसेल 3 पात्या आहेत, पण शस्त्र करत असताना हा साधारण असं नॉर्मल हलवला तर एवढा आवाज असेल. म्हणजे काय आहे, युद्ध करताना कशा पद्धतीने पुढच्याला घाबरवणं अशा प्रकारच्या वृत्तीचे त्यांचे शस्त्र असायचे. ह्या प्रकारचं असं आक्रमण त्या लोकांनी वेगवेगळी मंदिरं तोडली, गावाच्या गावं लुटली, महिलांना सोडलं नाही, आई बहिणांना सोडलं नाही, अशा प्रकारचं मोठं आक्रमण महाराजांनी उलथवून लावलंय. ह्यानंतर तुम्हाला इथेही हे दिसेल. ही बघा, ही ब्रिटिश तलवार आहे. खरं तर परेडमध्ये वापरली जायची अशा प्रकारची ही तलवार आहे. ही सुद्धा ब्रिटिशकालीन तलवार आहे. हा विटा तुम्हाला दिसेल. ह्या इथे एक वेगळं तुम्हाला अरबी जांबिया, हे कटियारीचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे मराठा कटियार, हे बघा आपलं. हा विजयनगरी कटियार. बाण, बाणाचे हे तुम्ही जर बघितले वेगवेगळे नोक आहेत. शत्रू हा शत्रूच असतो, तो बिलकुल भाईचाराचा नसतो. हे ह्या बाणातला आणि आपल्या काही शस्त्रातला तुम्हाला कळेल. फरशी, कुऱ्हाडीचे प्रकार, अजून बरेच शस्त्र आहेत. खरं तर आपण या इथे सगळं बघू शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे भाले वगैरे सगळे लावलेले आहेत. चिलखत आहे. या इकडे तुम्हाला हत्तीला कंट्रोल करण्याचा अंकुश आहे. त्यानंतर जगन्नाल, हे जिरेटोप आहे ना, ते फोडण्यासाठी म्हणून वापरलं जायचं. फरशी, अशा प्रकारची शस्त्र आपल्याला इथे बघायला मिळतील. आता आपण काही नाणी आणि ह्या सगळ्या बघायला जाऊ. छत्रपती शिवरायांचा पूर्णपणे इतिहास आणि चरित्र मांडण्याचा आपण आगळा एक प्रयत्न केलाय. तुम्हाला एक दिसेल, आपण सगळेजण चलनामध्ये 10 रुपयाची नोट नक्की वापरतो, पण चलनातला नोटीतला सुद्धा एक आगळा काय करू शकतो का? आपल्या दैनंदिन जीवनात वापरणारी वस्तू आपण महाराज म्हणून कसं वापरू शकतो, असा एक आगळा प्रयत्न केलाय. तुम्हाला ह्या इथे दिसेल शंभूराजांचा जन्म 15/3/94, 10 रुपयाच्या नोटीत या इथे 18/3/94 इथे दिसेल. जिजाऊंचा जन्म 12/1/98, 12/1/98. अशा प्रकारचं पूर्ण शिवचरित्र, त्याच्यामध्ये कुठलीही आपण म्हणजे जवळपास 100 पेक्षा जास्त प्रसंग यात तुम्हाला दिसतील. महाराजांचा म्हणजे शाहिस्तेखानाची बोटं तोडली असेल, अफजल खानाचा वध असेल, त्यानंतर तुम्ही बघा इकडे लाल किल्ल्यावरचा काही प्रसंग असेल, महाराजांनी हिंदवी स्वराज्याची रायरेश्वरावरची शपथ असेल, अशा प्रकारचं तुम्हाला ह्या इथे दिसेल. कैदेतून शहाजीराजे सुटलेत, अशा प्रकारे पूर्ण इवन रायगडावरती ब्रिटिशांनी रायगड उद्ध्वस्त केला. त्यानंतर रायगडाचा जीर्णोद्धार झालाय आणि जीर्णोद्धार करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना केली. इथपर्यंतचा पूर्ण इतिहास आपण या नोटांच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केलाय. असा तुम्हाला पूर्ण इतिहास तुम्हाला दिसेल. 10 रुपयाच्या नोटातना आपण छत्रपती शिवराय मांडण्याचा एक आगळा लहान मुलांना सुद्धा, इवन आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी असू शकतं. तुम्ही सुद्धा एक संकल्प करा, मी माझ्या दैनंदिन जीवनातलं असं काय करू शकतो जो समाज आणि देश वापरू शकतो. आज आपलं हे प्रदर्शन किमान 5 लाख लोकांनी महाराष्ट्रातल्या बघितलंय. हा अशा पद्धतीचं आगळं प्रदर्शन आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या ह्या प्रदर्शनीत तुम्हाला अजून एक दिसणार आहे. या प्रदर्शनीत विशेष आहे तर 2200 वर्षाचा इतिहास.
खरं तर 2200 वर्षाचा इतिहास म्हणजे काय, तर तुम्ही आणि मी, आपण या मुंबईसारख्या परिसरातल्या जवळपास राहणारे किंवा महाराष्ट्रात राहणारे सहज एक दिवस बोलून गेलो असू की आमची मुंबई किंवा आमचं हे शहर किंवा ही जे डेव्हलपमेंट केले हे ब्रिटिशांमुळे झाले. अशा प्रकारचं वाक्यरचना तुमच्या माझ्या कुणाच्या तोंडून निघालेलं आहे. पण हे सत्य आहे का, तर हे सत्य खोडून टाकण्यासाठीचा खरा इतिहास तुम्हाला मी छोटासा प्रयत्न माझ्या प्रदर्शनींना करतो. आज तुम्हाला ह्या इथे लक्षात येईल महाराजांचं सोन्याचं नाणं होण आहे. त्यानंतर मराठेशाहींचा जो आपल्या मराठेशाहीने पूर्ण देशभर हिंदवी साम्राज्य उभं केलं ते शिवराई दिसेल. आता तुम्हाला मी मगाशी जे म्हटलो ते 2000 वर्षापूर्वी आमच्या देशामध्ये अर्थव्यवस्था इकॉनॉमी चालत होती. ही इकॉनॉमी तुम्हाला कॉईनच्या माध्यमातून, जो देश 2000 वर्षापूर्वी कॉईन चालवत होता, अर्थव्यवस्था चालवत होतो, त्या देशाला ब्रिटिश डेव्हलपमेंट करू शकेल असं तुम्हाला वाटतं का? इथे तुम्हाला कुशाण साम्राज्य जवळपास हे 300 शतक 300व्या शतकाच्या कालखंडातलं आहे. हा कुशाण साम्राज्य तुम्हाला काय माहिती आहे, तेही आपल्या देशावरचं खरं तर आक्रमणच होतं. ते आक्रमण होतं, मात्र कुशाण काय झालं, मुघली आक्रमण, बाकी वेगवेगळ्या शाह्या ज्या आक्रमणा झाल्या त्यांनी आपलं मंदिरं उद्ध्वस्त केले, आपल्या आई बहीण सोडला नाही, गावं सोडली नाहीत. मात्र कुशाणसारखं एक प्रकारचं आपल्याकडे आलेलं आक्रमण होतं. त्यांना आपला देश, आपली संस्कृती हे सगळं आवडलं आणि त्यांनी काय झालं, आपल्या देशात विलीन झाले. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही बघा ह्या कॉईनमधलं तुम्हाला लक्षात येईल, कॉईनमध्ये आपल्या देवदेवतांचं हे सुद्धा दिसेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला 9व्या शतकातलं पुढे आल्यावरती चोल साम्राज्य दिसेल, विविध चोल साम्राज्याची नाणी आहेत. या सगळ्यातला तुम्हाला आपल्या संस्कृती दिसते. राजा मिहिर भोज हे समृद्ध राजा असा म्हटलं जातं, राजा कृष्णदेवराय. काश्मीर तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, काश्मीरमधलं आतंकवाद आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. काश्मीरमध्ये सुद्धा छोटं राज्य होतं, त्या ठिकाणी सुद्धा संग्रामदेवा, हर्षदेवराय अशा आपल्या नाणी अर्थव्यवस्था चालत होती इकॉनॉमीच्या माध्यमातून. अजून एक आपल्या देशामध्ये एक खोटा इतिहास सांगितला जातो, तुम्हाला मला आमची पिढी डेव्हलप होऊ नये ह्यासाठी सांगितला जातो. काय सांगितलं जातं, तुमच्या माझ्या शाळेमध्ये सुद्धा शिकवलं जातं महिलांना शिक्षणाचा अधिकार आमच्या देशात नव्हता. मी तर सहज प्रत्येक शाळेत कुठे प्रदर्शनात विचारलं तर सहज मुलं सांगतात आम्हाला शाळेतनंच हे शिकवलं गेलं. पण हे सत्य आहे का, तर मी माझ्या नाण्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, ज्या देशामध्ये आता माझ्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारावर म्हणतो, बाकीचं तर मला माहीत नाही, अहिल्यादेवी होळकर, नागा पद्मावती आणि काश्मीरमधली दिदा राणी. तुम्ही कल्पना करा, ज्या देशात आज मी माझ्याकडे असणाऱ्या 3 महिला राण्या स्वतःचं कॉईन चालवून अर्थव्यवस्था चालवतात, इकॉनॉमी चालवतात, त्यांचं शहर चालवतात, त्यांचं राज्य चालवता येईल. ती जी महिला अशा पद्धतीने अर्थव्यवस्था चालवते, त्या देशामध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हता. हे सत्य आहे का, तर बिलकुल नाही. आपल्या देशामध्ये शिक्षणाचा अधिकार होता. ज्यावेळेस लाखो लोक शिकतात ना, त्यावेळेस कुठेतरी एक लीडर डेव्हलप होते. की लीडर मी म्हणेन, मी त्यावेळेस राणी नाही म्हणणार. आत्ताच्या भाषेत आज जेनजीला सगळ्यांना सांगण्याची गरज आहे. आज जेनजीचं जग आहे, जेनजीच्या युगात जेनजीच्या भाषेत सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जर लीडर डेव्हलप होतं तो लाखो लोक शिकल्यावरती, त्यामुळे हे अशा लाखो लोक शिकल्यावरती अजूनही बऱ्याच महिला राण्यांच्या आपल्याकडे कॉईन्स असतात. फक्त आता माझ्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारावर तुम्हाला सांगतो, सातवाहन राजे आता वेगवेगळे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या देशातले वेगवेगळे असे घराणे होऊन गेले, त्यांचे कॉईन्स तुम्हाला दिसतील. हे सिंधिया घराणे, ग्वाल्हेरचे जिवाजी राजे, मध्य प्रदेशचे माधवराजे सिंधिया, बडोदामध्ये, मेवाडमध्ये उदयपूर, पुदक्कोटाई, जयपूर राजस्थान, नवानगर गुजरात, कच्छमध्ये खेंगरजी. त्यानंतर तुम्हाला म्हैसूर राज्याचं उदयपूर, मेवाड, साऊथमधलं आपलं महाराजांचं तिथं चांगलं हे होतं तंजावरमध्ये. आता तुम्हाला पुन्हा आपल्या देशावरचे वेगवेगळ्या आक्रमणाचे कॉईन्स दिसतील. या इथं तुम्हाला इंडो ग्रीक कॉईन, डच ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. त्यानंतर वेगवेगळे गव्हर्नर्स आपल्या भारतामध्ये त्यावेळी आले, त्या गव्हर्नर्सचे वेगवेगळे कॉईन्स तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येक गव्हर्नमेंटचे जवळजवळ कॉईन्स आहेत तुम्हाला या इथं बघायला सगळे मिळते. ब्रिटिश कॉईन आहेत. त्यानंतर आपला 1950 मध्ये देश स्वतंत्र, 1947ला देश स्वतंत्र झाला.
50 नंतरचे काही कॉईन्स आहेत आपल्याकडे उपलब्ध. हे सगळे 2022 पर्यंतचे कॉईन्स तुम्हाला ह्या इथे बघायला मिळत आहेत. आता मात्र ह्यानंतर तुम्हाला एक आगळे वेगळे कॉईन आहेत, ते म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावरती साधारणतः 169 पेक्षा जास्त माझ्या माहितीप्रमाणे स्मरणीय कॉईन्स काढलेले आहेत. हे बघा कशावरती, तर वेगवेगळ्या सेक्टरवरती काढलेत. फूड अवेअरनेस असो, फॅमिली अवेअरनेस असो, किंवा अजून एखादी जयंती असो, मंदिर अवेअरनेस असो, अशा वेगवेगळ्या फिशरीज असो, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन, किंवा खेळ महोत्सव असो, असं आपल्या भारताने अशा प्रकारच्या कॉईन्स काढलेत. ह्या तुम्हाला जवळपास 250 पेक्षा जास्त कॉईन्स तुम्हाला बघायला मिळतील. अशा प्रकारचं हे आगळं वेगळं प्रदर्शन आहे. या प्रदर्शनातला भारताचा खऱ्या अर्थाने इतिहास तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, तुम्हाला साधारणतः ह्या प्रदर्शनात 600 पेक्षा जास्त ऐतिहासिक वस्तू तुम्हाला उपलब्ध आहेत. आपल्याला इथे दुर्मिळ महाराजांचे फोटो बघायला मिळतील. महाराजांचे फोटो म्युझियममध्ये आहेत, वेगवेगळ्या म्युझियममध्ये. हा मुंबई म्युझियम, लंडन म्युझियम आणि नेदरलँड म्युझियम. त्यानंतर तुम्हाला ह्या इथे जवळपास 52 किल्ले, युनेस्कोमधले 12 किल्ले तुम्ही या इथे बघाल. रायगड, राजगड, विविध किल्ले ह्या इथे तुम्हाला बघायला मिळतील. सर्व किल्ले आपल्यासाठी ह्या इथे बघायला उपलब्ध आहेत. कृपया आपण सगळ्यांनी बघून घ्या, ह्या सगळ्याचा आनंद घ्या. प्रदर्शन आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि स्वतः बघितलं पाहिजे, लोकांना बोलवलं पाहिजे. ह्या प्रदर्शनाच्या शेवटी पुस्तक विक्री आहे. माझं मात्र एक विनंती आहे, एक तरी पुस्तक मी वाचलं पाहिजे. आपण आता लोणेरेसारख्या ठिकाणी आहे. आजपासून मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलतोय. मला एक शोकांकिता आहे की इथेच नाही, बऱ्याच ठिकाणी बघतो की मराठी वाचन फार कमी झालं आहे. तुम्ही एक पुस्तक माझ्यासाठी, माझ्या राजासाठी आणि देशासाठी वाचलं पाहिजे. महाराजांनी एक काम पहिलं केलंय, स्वभाषा ह्या विषयावरती काम केलंय. आपण सुद्धा आपली भाषा या विषयाला टिकण्यासाठी आजपासून माझी सुरुवात करेन. मी एक पुस्तक महाराजांचं खरेदी करेन आणि आजपासून मी वाचन चालू करेन आणि मराठी ही शुद्धीकरणासाठी सुद्धा काम करेन, असा एक प्रयत्न करेन. चला, धन्यवाद. मग मंडळी, कसा वाटला ब्लॉग? 100% तुम्हाला आवडला असेल ब्लॉग. आणि जसं की ह्या शिवजयंतीला मुलांनी जी केलेली गडकिल्ल्यांची रचना, सोबत खूप गोष्टींचं प्रदर्शन, जेणेकरून लोकांना इतिहास कळावा, ह्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतीलच. आणि ही गोष्ट वर्षातून एकदाच होते आणि ह्या वर्षी पण खूप सुंदररित्या प्रेझेंट केलेली आहे आणि ते पुढचे 7 दिवस मला बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ह्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही आज उद्या किंवा म्हणजे शिवजयंतीच्या आसपासही व्हिडिओ बघत असाल तर नक्की आमच्या कॉलेजला येऊन व्हिजिट करा. जे आमच्या कॉलेजचे आणि कॉलेजच्या बाहेरचे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की नक्की बघून घ्या की आपल्या कॉलेजमध्ये कुठल्या गोष्टी होतात आणि शिवजयंतीला मुलं किती आतुरतेने, किती मेहनतीने ह्या गोष्टी करतात. ह्या आधी पण एक ब्लॉग बनवला, तेव्हा तुम्हाला सगळे एक्साइटमेंट दिसलं असेल सगळ्या मुलांची. पण ह्यावेळी त्याच मुलांनी किती सुंदररित्या काम केलं हे तुम्हाला बघायला भेटेलच. आणि जे QR इथे लावलेत, तर ते QRचा वापर करून नक्कीच तुम्ही प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक युद्धनीती, प्रत्येक अनेक ज्या गोष्टी मुलांनी इथे प्रेझेंट केल्या त्या गोष्टींची माहिती घ्या, हीच विनंती. आणि आज इथे व्याख्यानसुद्धा होतं. दरवर्षी जेव्हा 19 फेब्रुवारी काल साजरी केली जाते तेव्हा दुसऱ्या दिवशीच व्याख्यानं केलं जातं. तर ते सर्व तुम्हाला इथे नक्की बघायला भेटेल. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय, जय शिवराय.